धरिला पंढरीचा चोर, धरिला पंढरीचा चोर, गळा बांधोनिया दूर. धरिला पंढरीचा चोर, गळा बांधोनिया दूर. हृदयबंदी खाना केला, आत विठ्ठल कुंडीला. धरिला पंढरीचा चोर, गळा बांधोनिया दूर. शब्दे केली जाडाजुडी, शब्दे केली जाडाजुडी, विठ्ठल पायी घातली बिडी. धरिला पंढरीचा चोर, गळा बांधोनिया दूर. सोहम शब्दाचा मारा केला, सोहम शब्दाचा मारा केला, आत विठ्ठल विठ्ठल का तुळशी आला. धरिला पंढरीचा चोर, गळा बांधोनिया दूर. जनी म्हणे बा विठ्ठला, जनी म्हणे बा विठ्ठला, जीवेन सोडेवे तुझला. धरिला पंढरीचा चोर, गळा बांधोनिया दूर. विठ्ठल 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 सांगणीला बुधाभम, जधन विहित पाणी मंडन मंडनानां. तरुण तुलसी माला कंधरम कंजनेत्रम, सदैव धौलासं विठ्ठलं चिंतयामि. पांडुरंगा करू प्रसन्न, माझा माथा. धरिला पंढरीचा चोर, धरिला पंढरीचा चोर, गळा बांधोनिया दूर. प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग जगद्वंद्य महाराष्ट्र भूषण गंगाखेड, त्याचबरोबर पंढरपूर निवासी श्री संत नामदेव महाराजांच्या दाशी म्हणून घेणाऱ्या, भगवान परमात्म्याच्या लढीवाळ भक्त असणाऱ्या श्री संत जनाबाई महाराज यांचा 5 चरणाचा भगवान पांडुरंगाचं रूपकात्मक वर्णन करणारा अभंग सेवेकरता निवडलेला आहे. या अभंगाद्वारे श्री संत जनाबाई महाराज भगवान पांडुरंगाचं चोर या रूपकाने वर्णन करतायत. आपल्या वारकरी संप्रदायामध्ये जो आषाढी वारी उत्सव पंढरपूरला आपण साजरा करतो, पंढरपूरला पायी जाऊन साजरा करतो. श्री संत शांती महाराज, शांती ब्रह्म एकनाथ महाराजांचा पालखी सोहळा आज त्या ठिकाणी पैठणवरून प्रस्थान करून पंढरपूरकडे जात असतो. परंतु काही अडचणीमुळे आपण त्या ठिकाणी पंढरपूरला नाही जाऊ शकत, म्हणून श्री सद्गुरू वैकुंठवासी गोरक्षनाथ महाराज नवर यांनी निर्माण करून दिलेल्या या गीताभवन मठामध्ये शांतीब्रह्म एकनाथ महाराजांच्या पावन भूमीमध्ये तो सोहळा आपण कीर्तनाच्या माध्यमातून वारी म्हणून त्या ठिकाणी साजरा करत आहोत. त्यातील आजचा हा त्या ठिकाणी पहिला दिवस आणि त्या पहिल्या दिवसाची कीर्तन रूपी सेवा. संत वाङ्मयामध्ये जर आपण बघितलं तर भगवान पांडुरंगाला वेगवेगळ्या उपमा देऊन वर्णन केलेलं आपल्याला पाहायला मिळतं. भगवान पांडुरंगाला उपमा देत असताना काही संतांनी गाय ही उपमा देऊन भगवान पांडुरंगाचं वर्णन केलं. काही ठिकाणी संतांनी भगवान पांडुरंगाला पाटील म्हणून उपमा देऊन भगवान पांडुरंगाचं वर्णन केलेलं आपल्याला पाहायला मिळतं. काही ठिकाणी संतांनी भगवान पांडुरंगाला राजा म्हणून संबोधलं आणि भगवान पांडुरंगाचं वर्णन केलं. काही ठिकाणी संतांनी पांडुरंगाला नावाडी म्हणून संबोधलं गेलं, वर्णन केलं गेलं. आणि काही ठिकाणी संतांनी
भगवान पांडुरंगाला देवीचं रूपक दिलं आणि देवीच्या रूपकातून भगवान पांडुरंगाचं वर्णन केलेलं आपल्याला पाहायला मिळतं. रूपकात्मक त्या ठिकाणी वर्णन केलेलंही आपल्याला पाहायला मिळतं आणि भगवान परमात्म्याचं सरळ वर्णन केलेलंही पाहायला मिळतं. उदाहरणार्थ सुंदरते ध्यान उभे विटेवरी करकटेवरी ठेवून हा जो अभंग आहे हा त्या ठिकाणी भगवान पांडुरंगाचं सरळ सरळ वर्णन केलेला अभंग आहे. परंतु आपण आज जो सेवेला निवडलेला अभंग आहे तो मात्र भगवान पांडुरंगाचं सरळ वर्णन नाहीये, तर रूपकात्मक अशा प्रकारचं वर्णन आहे. रूपकात्मक वर्णन करत असताना काही ठिकाणी गाय म्हणून भगवान पांडुरंगाचं वर्णन केलं गेलं. आम्हा घरी एक गाय आमच्या घरी एक गाय आहे. कोणती गाय? भगवान पांडुरंग परमात्मा रूपी एक गाय आहे आणि त्या गायीचा वाण हा सावळा आहे, काळा आहे. त्या गायीचं नाव श्रीधरा अशा प्रकारचं गायीचं नाव आहे. तिचा पाहणा हा त्रिभुवनात सुद्धा त्या ठिकाणी सामावलेला गेलेला आहे. परत तिला चरण्याकरता हा संपूर्ण वसुंधरा लागते. 14 भुवनात त्या ठिकाणी ती फिरते. त्याच्यानंतर त्या गायीचं दूध इतकं सकस आहे की ते गायीचं दूध पिऊन सनकादिक ऋषी मुनी भगवान पांडुरंग परमात्म्यात प्राप्त म्हणजे त्या निजपदाला प्राप्त झाले. हा त्या ठिकाणी भगवान पांडुरंगाचा जो त्या ठिकाणी विषय हाताळला तुकोबरायांनी किंवा जे वर्णन केलं ते गायीच्या रूपातून त्या ठिकाणी वर्णन केलं. काही ठिकाणी मात्र भगवान पांडुरंगाचं वर्णन करत असताना भगवंताला त्या ठिकाणी महाराज अशा प्रकारचं म्हटलं आणि महाराज म्हणून त्या ठिकाणी भगवान पांडुरंगाचं वर्णन केलं. तरी पंढरपूर पाटणी गा महाराज सार्वभौम. महाराज सार्वभौम पांडुरंग दीनबंधू जयाचे ते नाम. भगवान पांडुरंग परमात्मा त्या ठिकाणी त्यांना महाराज म्हटलं म्हणजे राजा म्हटलं आणि राजा म्हणून त्या ठिकाणी त्याचं वर्णन केलं. सार्वभौमत्व राजा आहे असं म्हणून त्या ठिकाणी वर्णन केलं. आंधळ्या जीवेची तो जाणतो धर्म. सर्व त्या ठिकाणी जनतेला जोपासणारा सर्वांना त्यांनी सांभाळून घेणारा तो राजा आहे. म्हणजे भगवान परमात्माला तिथं राजा म्हणून अशा प्रकारचं संबोधलं गेलं. काही ठिकाणी त्या भगवान पांडुरंगाला त्या ठिकाणी तारू म्हणून नावाडी म्हणून त्या ठिकाणी संबोधलं गेलं. तारू भला पांडुरंग.
भिजोनी दी अंग. भगवान पांडुरंग परमात्मा तारू आहे. तारू म्हणजे नाव चालवणाऱ्या माणसाला तारू म्हणतात किंवा नाव चालवणाऱ्या माणसाला नावाडी अशा प्रकारचं म्हणतात. भगवान पांडुरंग परमात्मा नावाडी आहे, तारू आहे, म्हणजे नाव चालवतो तो. बघा कुठं चालवतो देव नाव? कारण की कोणी नदीत नाव चालवतो, कोणी समुद्रात नाव चालवतो, कोणी धरणात नाव चालवतं. तर भगवान पांडुरंग परमात्मा कुठं नाव चालवतो? तर देव नाव चालवत असताना तो भवसिंधूतून नाव चालवतो, भवसागरामध्ये. आणि भवसागरात नाव चालवत असताना बरं काय फी आहे त्या नाव त्या ठिकाणी त्याच्यात बसण्याची आम्हाला? तर त्या भगवान पांडुरंगाच्या नावेत बसण्याची फी नाहीये. विठ्ठल नावाडा फुकाचा, तो फुकटचा नावाडी आहे, पैसे नाही घेतो. बर पैसे घेत नाही, परंतु मग दुसरी नाव आहे की एखादी त्या देवाच्या व्यतिरिक्त? तर या भवसिंधूतून तरुण जाण्याकरता देवाच्या व्यतिरिक्त दुसरी नावच नाही. ते एकची दिला तरले जे सर्व भावे मज भजले या ऐवेची घडी सरले. त्याच देवाचं जर आपण भजन केलं, त्याच देवाच्या नावेत बसलो तरच या भवसागरातून तरुण जाता येतं. एरवी त्या ठिकाणी दुसऱ्या नावेत आपल्याला बसता येणार नाही, त्याच नावेतून आपण तरुणही जाऊ शकत नाहीये. म्हणून असं आहे की या भवसागराच्या भीतीतून किंवा भवसागराच्या दुःखातून आपल्याला जर बाहेर पडायचं असेल तर देवासारखा दुजा नाही, दुसरा कोणी नाहीये. महाराज म्हणतात दुजा ऐसा नाही कोणी, जो या काळी भयातुनी करा म्हणून विचार, करा म्हणून हा विचार ठाईचा. दुजा ऐसा नाही कोणी, जो या काळी भयातुनी, या भवसागराच्या भीतीतून, जन्ममरणाच्या भीतीतून बाहेर काढणारा भगवान पांडुरंगाचा दुसरा कोणीच नाहीये. मनहुनी शरण जावे सर्व भावे देवाशी, तो हा उतरील पार भव दुस्तर नदीचा. या दुस्तर असलेल्या भवसागरातून, नदीतून पहिलं तीराला नेणारा एकटाच पांडुरंग परमात्मा आहे. म्हणून त्या पांडुरंगाचं कधी कधी वर्णन करत असताना तुकोबाऱ्या म्हणतात तारू बाळा पांडुरंग, नावाडी म्हणून वर्णन केलं काही ठिकाणी. काही ठिकाणी वर्णन करत असताना त्याला राजा म्हणून वर्णन केलं, त्याला राजा म्हटलं आणि राजा म्हणून त्याचं वर्णन केलं. महाराज म्हणतात हरी जंबू या द्वीपा माझी एक पंढरपूर गाव, धर्माचे नगर देहा विठू पाटील त्याचे नाव. चला जाऊ तया ठाया काही भोजन मागया, विठोबाचा धर्म भगवान परमात्म्याला पाटील ही उपमा दिली आणि पाटील उपमा देऊन वर्णन करतायत. महाराज म्हणतात जंबू या द्वीपा माझी एक पंढरपूर गाव, धर्माचे नगर देखा विठू पाटील त्याचे, त्याला पाटील म्हटलं. पूर्वीच्या काळामध्ये दुष्काळ जर पडला, खाण्यापिण्याची जर अडचण झाली तर पाटलाकडे जावं लागायचं. गावच्या पाटलाकडे भरपूर धान्य असायचं, तो श्रीमंत असायचा आणि त्या श्रीमंत पाटलाकडून आपल्याला ते धान्य खायला घ्यावं लागायचं. त्यामुळे महाराज म्हणतात चला जाऊ तया ठाया काही भोजन मागया. त्याच्याकडून त्या ठिकाणी भोजन घेऊ. म्हणजे त्या अभंगामध्ये नाथ महाराजांनी जे भगवान पांडुरंगाचं वर्णन केलं ते पाटील म्हणून अशा प्रकारचं वर्णन केलं. कधी कधी त्या ठिकाणी संतांनी त्या भगवान पांडुरंगाला देवीचं रूपक दिलं, देवीची उपमा दिली आणि देवीच्या उपमेतून देवीचं रूपक करून त्या ठिकाणी त्या देवीचं म्हणजे भगवान पांडुरंगाचं वर्णन केलं. तू विटेवर सखई बाई करी कृपा, माझे मन लागू तुझ्या बाई करी कृपा, सावळी
सच्चिदानंद अंबाबाई. विटेवर सखये बाई ढोकरी कृपा सच्चिदानंद. म्हणजे त्या भगवान पांडुरंगाला देवीचं रूपक दिलं आणि देवीची उपमा देऊन त्या ठिकाणी भगवान पांडुरंगाचं वर्णन केलं. म्हणजे आपण आतापर्यंत पाहिलं गाय, तारू, नावाडी म्हणजे तारू म्हणजे नावाडी, पाटील, महाराज, त्याच्याबरोबर त्या ठिकाणी देवी, अशा अनेक उपमानी त्या ठिकाणी भगवान पांडुरंगाचं वर्णन केलं आपल्याला पाहायला मिळतं. बघा, उपमा देत असताना देवाला जी उपमा दिली आहेत, हा उपमा एक अलंकारातला प्रकार आहे. अलंकाराचे दोन प्रकार पडतात प्रामुख्यानं, एक शब्द अलंकार आणि दुसरा अर्थ अलंकार. एक शब्द अलंकार एक प्रकार आहे आणि एक अर्थ अलंकार प्रकार आहे. त्याच्यामध्ये पोट प्रकार अनेक अशा प्रकारचे आहेत. त्याच्यामध्ये अर्थ अलंकारामध्ये हा उपमा अलंकार मोडतो आणि त्या उपमा अलंकारामध्ये दोन गोष्टी महत्वाच्या असतात, एक उपमेय आणि दुसरं उपमान. उपमेय काय आणि उपमान काय, तर ज्याला उपमा दिल्या जाते ते उपमेय असतं आणि ज्याची उपमा दिल्या जाते ते उपमान असतं. जसं याच्या अभंगामध्ये चोराची उपमा त्या ठिकाणी पांडुरंगाला दिलेली आहे. तर चोर हे उपमान आहे आणि पांडुरंग परमात्मा हे उपमेय आहे. पांडुरंग परमात्मा उपमेय आणि भगवान पांडुरंग परमात्मा उपमेय आणि चोर म्हणजे त्या ठिकाणी उपमान. त्या रूपकाचे सुद्धा त्या ठिकाणी दोन प्रकार पडतात, एक सांग रूपक आहे आणि दुसरं आनंद रूपक आहे. उपमा अलंकाराचे किती प्रकार पडतात? दोन. एक सांग रूपक आणि दुसरं आनंद रूपक. हिंदीमध्ये त्या ठिकाणी त्या रूपकाचे परत दुसरे दोन प्रकार केलेत वेगळे, त्याचं नाव वेगळं आहे पण त्याचा अर्थ एकच होतो. एक अभेद रूपक आणि तद्रूप रूपक असं हिंदीत प्रकार केले. पण मराठीमध्ये मात्र याचं सांग रूपक आणि आनंद रूपक असे दोन प्रकार केले. सांग रूपक आणि आनंद रूपक म्हणजे बघा, या गोष्टीची उपमा त्या गोष्टीला देत असताना किंवा या पदार्थाची उपमा त्या पदार्थाला देत असताना किंवा या व्यक्तीची उपमा त्या व्यक्तीला देत असताना दोन्हीमध्ये काहीतरी साधर्म्य असावं लागतं, थोडंफार तरी साधर्म्य असावं लागतं. म्हणजे सांग रूपक म्हणजे काय, आनंद रूपक म्हणजे काय, ज्यावेळेस त्या ठिकाणी पूर्ण घटनाक्रम अपेक्षित असतो, सर्व गुण एकत्र जुळतात, त्यावेळेस जे रूपक केलं जातं त्याला सांग रूपक म्हणतात. आणि ज्यावेळेस त्या ठिकाणी एकाच घटनेचा विचार केला जातो किंवा थोड्या गुणाचा थोड्या साधर्म्याचा विचार केला जातो, सारे साधर्म्य बसत नाहीये, त्यावेळेस जे रूपक केलं जातं त्याला आनंद रूपक म्हणतात. म्हणजे आनंदाच्या भरामध्ये केलेलं रूपक सहजासहजी कुणीतरी त्याला उपमा देऊन जातं. एखाद्या माणसाने चुना जरी दिला तरी आपण त्याला कर्णाची उपमा देऊन जातो. म्हणजे काय, सारे गुण त्याच्यामध्ये नसतात ना, मग थोड्या गुणामुळे त्याला त्या ठिकाणी उपमा देऊन टाकतो. म्हणजे त्याला त्याच्यात जे रूपक केलं ते त्या ठिकाणी आनंद रूपक झालं. आणि सांग रूपक म्हणजे त्याच्यामध्ये संपूर्ण घटनाक्रम अपेक्षित असतो. आनंद रूपकात संपूर्ण घटनाक्रम अपेक्षित नसतो. एखादी सासू जावयाचं वर्णन करते, सारे त्याच्यामध्ये घटनाक्रम नसतो, ते आनंद रूपक झालं. सासू जावयाला उपमा देते एखाद्या वेळेस, ते आनंद रूपक झालं. एखाद्या वेळेस आई सुद्धा आपल्या मुलाला उपमा देते, मुलगा सुद्धा त्या ठिकाणी वेगवेगळे उपमा देते आई. एकदा तर असं झालं, पाहुणे आले घरी मुलीला पाहण्या करता आणि घरामध्ये नेमकी आई आणि मुलगी दोघीच झाली. अचानक आलेले पाहुणे, मोबाईलचा काळ त्यामध्ये नव्हता, पाहुणे अचानक आले, पुढच्या बैठकीत खाट्यावरती बसलेत आणि त्या बाईचा पती म्हणजे त्या मुलीचे वडील ज्या मुलीला पाहायला आले ते वडील शेतामध्ये काम करायला गेलेले. ते शेतात काम करतात, घरी मुलगी आणि आई एकटीच आहे, दोघीच आहेत आणि त्यांचा जो लहान मुलगा होता तो शाळेत गेलेला. पाहुणे आले, पेपर वाचायला लागले. पेपर वाचत असताना पहिल्याच पानावर आणि पहिलीच बातमी होती काय, ज्या गावात ते आलेले होते ना त्या गावाचं नाव आणि या गावामध्ये वाघाचा सुळसुळाट.
कशाचा सुळसुळाट? वाघाचा सुळसुळाट. वाघ सुटलेले आहेत. जसे पाठीमागे आपल्याकडे कशाची भीती होती? बिबट्याची, चित्याची. तशी त्या गावात कशाची भीती सुटलेली होती? वाघाची. ज्या गावात ते आले पाहुणे नेमके आणि त्या गावात काय कशाचा सुळसुळाट? वाघाचा. म्हणजे हल्ला करतायत, गावात घुसतायत, किती मारले, काय मारले, किती जखमी केलेत, किती माणसं खाल्ली, किती शेळ्या खाल्ल्या, हे सर्व 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 त्याच्या खाली यादी. म्हणजे सारे वाचतायत. वाचत असले आपण या गावात आलो, तिथं वाघाची भीती आहे, तिथं वाघाची भीती आहे. आणि या बाईच्या आतमध्ये आणि मनामध्ये चालू की आता आपल्या मालकाला शेतातून बोलवायचंय, पण आता कसं बोलवता? घरी तर कोणी नाही जायला, मुलीला कसं पाठवता? मग आता कोण जाईल बोलवायला? मुलगा जाईल, पण मुलगा कुठे गेलेला? शाळेत गेलेला. पण मुलगा शाळेतून येऊस तर कोणी बोलायला नाहीये, पण शाळेतून मुलगा आला की मी त्याला पाठवीन. म्हणजे खूप मुलाची आतुरतेने वाट पाहायला लागली. मुलगा कधी येईल, मी कधी माझ्या मालकाला बोलायला पाठवते, मुलगा कधी येईल, आतुरतेने वाट पाहायला लागली. पुढच्या बैठकीतून त्या ठिकाणी त्या दरवाज्यातून ती पाठीमागून स्वयंपाकघरातून सारखी त्या दरवाजाकडे पाहिजे की मुलगा कधी येतो, मुलगा कधी येतो. नेमकं शाळेतून मुलगा पळत पळत आला. ते 2-4 पाहुणे खाटीवर बसलेले. त्याने दरवाजातूनच दप्तर फेकून दिलं आणि बुडी मारून तो आतमध्ये यायला लागल्यावर आई मोठ्याने आरडली, आला बाई वाघ. काय म्हटले ती? आला बाई वाघ. वाघ आला म्हटल्यावर हे 4-5 जण खाटेवरचे खाली कधी आले आणि त्यांच्या धोत्राचा पितांबर कधी झाला त्यांच्या सुद्धा लक्षात आला नाही. मग ती म्हणायला लागली, कुठे वाघ? तिने काय आत्ताच शिरला म्हणे घरामध्ये. माणसं काय म्हणले, पुढे वाघ. तिने काय झालाय? आत्ताच शिरला घरामध्ये. घरामध्ये शिरला म्हणजे तिथे बाहेरच पळायला लागलं असते. ते काय झालं तुम्ही म्हणले ना, आता वाघ आला. ते वाघ आला म्हणजे कशाला? मी माझ्या पोराला काय म्हणते? वाघ म्हणते. आता मला सांगा, वाघाला 4 पाय असतात, हिच्या पोराला 4 पाय आहे का? नाही. वाघाचा जबडा मोठा असतो, हिला जबडा मोठा आहे का? नाही. म्हणजे वाघाचा त्या ठिकाणी कोणतंच साधर्म्य याच्यावर बसत नाहीये. फक्त तो जास्त पळवतो, हिला त्या ठिकाणी तो बलवान वाटतो हिच्या कामापुरता, म्हणून ही त्याला काय म्हणते? वाघ. हे जे आईनं मुलाला वाघाची दिलेली उपमा आहे, ही उपमा त्या ठिकाणी सांग रूपकात बसते का आनंद रूपकात बसते? आनंद रूपकात बसते. सांग रूपकात नाही बसत. सर्वसाधारण नाहीये त्याच्यामध्ये, थोडं साधर्म्य आहे त्या ठिकाणी. उगा एखादा गुण जुळला जातो आणि लगेच त्या ठिकाणी वर्णन केलं जातं, त्याला म्हणतात सांग रूपक. विठ्ठल रूपकाचा दुसरा प्रकार आहे, तो म्हणजे आनंद रूप. सांग रूपक. आनंद रूपक झाला आता सांग रूपक. सांग रूपकामध्ये मात्र सर्व घटनाक्रम अपेक्षित असतो. जसंच्या तसं त्या ठिकाणी साधर्म्य असतं आणि त्यावेळेस जे वर्णन केलेलं असतं, त्यावेळेस जे रूपक केलं जातं, त्याला म्हणतात सांग रूपक. उदाहरणार्थ ज्ञानोबांनी ज्ञानेश्वरीमध्ये 2-3 ठिकाणी ते सांग रूपकाचं वर्णन केलेलं आहे. सर्व आपल्याला त्या ठिकाणी पाहता येणार नाही, पण 1-2 त्या ठिकाणी रूपक पाहू आणि पुढे चालूया. त्या सांग रूपकाचं वर्णन करत असताना ज्ञानोबांनी 7व्या अध्यायामध्ये दैवीशा गुणमयी माया गुणतया मामे वै प्रपद्यन्ते माया मेतां तरन्ति. तिथं त्या ठिकाणी दैवीशा गुणमयी, त्याला तरंती या पदाला धरून ज्ञानोबांनी भवनदीचं वर्णन केलेलं आहे. कशाचं वर्णन केलं? भवनदीचं वर्णन केलं. ही भवनदी ज्ञानोबांनी तिथं जे रूपक केलंय भवनदीचं, तर चालू असलेल्या नद्या आणि भवनदी याचं एकदम साधर्म्य दाखवलं. काय? नदी उगम पावते कशातून? डोंगरातून, पर्वतातून उगम पावते. आणि तो सरळ डोंगरातून आहे, डोंगराचा मध्ये काहीतरी कपार पाहिजे, कडा तुटलेला पाहिजे, त्याच्यातून त्या ठिकाणी ती उगम पावते. तर ही त्या ठिकाणी भवसागरातून भवनदी कुठून निघलेली आहे? तर ब्रह्माच्या तुटलेल्या कडापासून निघलेली आहे. ब्रह्मापासून निघलेली. त्याच्यानंतर नदीला 2 तट असतात, 2 बाजू असतात. तर या भवनदीला कोणत्या 2 बाजू आहेत? एक प्रवृत्तीची एक बाजू आहे, दुसरी निवृत्तीची एक बाजू आहे. त्याच्यानंतर याच्यामध्ये त्या ठिकाणी जे माशी आहेत, तर जे कामिनी रूपी माशी आहेत, याच्यामध्ये फेस कोणता आहे? त्याच्यानंतर जे गचपण वाहून येतं, तर ते गचपण त्या ठिकाणी विषयाचं गचपण त्याच्यामध्ये वाहून येतं. त्याच्यामध्ये त्या ठिकाणी बेट मध्ये आहे, ते बेट कोणतं, कपार कोणती, हे सर्व ज्ञानोबांनी जे वर्णन केलं
ते एकदम त्या ठिकाणी सांग रूपकाने वर्णन केलेलं आहे. विठ्ठल ज्ञानोबरायांनी सांग रूपकात वर्णन केलं. अजून काही ठिकाणी ज्ञानोबरायांनी वर्णन केलंय. अजून एक बघून आपण पुढे चालूया. 15व्या अध्यायामध्ये संसार वृक्षाचं वर्णन केलं. तर संसार वृक्षाचं वर्णन करत असताना सुद्धा ते सांग रूपकात्मक केलं. या विश्वाला, या जगाला वृक्षाची उपमा दिली आणि वृक्षाची उपमा देऊन ज्ञानोबरायांनी त्या संसार वृक्षाचं वर्णन केलं. संसाराला त्या ठिकाणी वृक्षाची उपमा दिली. वृक्षाला त्या ठिकाणी पहिल्या असतात त्या ठिकाणी ते मूळ. तर ज्ञानोबराय म्हणतात याही त्या ठिकाणी वृक्षाला मूळ आहे. कोणतं? ब्रह्माचं मूळ आहे. त्याच्यानंतर आधी मोठ्या मुळानंतर छोट्या मुळात त्याच्यानंतर त्याला कंद तयार होतो तो अज्ञानाचा. त्याच्यानंतर माया, मायेच्या नंतर त्याला 3 मोठ्या फांद्या फुटतात त्या म्हणजे रजोगुण, तमोगुण, सत्वगुणाच्या. नंतर 4 फूक निघतात ते जारज, अंडज, स्वेदज, उद्बीज. जारज, अंडज, स्वेदज आणि उद्बीज हे 4 मोठे फूक निघतात. त्याच्यानंतर मनुष्याची जी शाखा आहे त्या शाखेला त्या ठिकाणी जसा जसा वारा सुटेल तसं तसं त्या ठिकाणी त्या शाखेला फळ लागतं, शाखेला त्या ठिकाणी होतं. रजोगुणाचा वारा सुटलो शाखा कशी वाढते, तमोगुणाचा वारा सुटलो शाखा कशी वाढते, सत्वगुणाचा वारा सुटलो शाखा कशी वाढते. परत वेदाचे जे पानं लागतायत ते वेदाचे पानं फक्त मनुष्यरूपी शाखेलाच, मनुष्यरूपी फांदीलाच लागतात. म्हणून वेदत्रयीच्या पाना नये लागो अन्यत्र अर्जुना मनुष्या वाचुनी विधाना. म्हणजे वेदत्रयीच्या पाना म्हणजे वेदाचे पानं फक्त त्या ठिकाणी मनुष्यरूपी शाखेलाच लागतात. म्हणजे या ठिकाणी ज्ञानोबरायांनी संसार वृक्षाचं जे वर्णन केलं ते सांग रूपकात वर्णन केलं. सांग रूपकात म्हणजे एकदम सांग असं म्हणतात. फक्त त्या ठिकाणी म्हणताना बोलत असताना भगवान पांडुरंग परमात्म्याने सांगितलंय की बाकीच्या वृक्षाचं मूळ हे खाली असतं, पण फरक एवढाच आहे संसार वृक्षाचं मूळ खाली नाहीये तर संसार वृक्षाचं मूळ वर आहे. म्हणून म्हणतात ऊर्ध्व मूल अधः शाखा. खाली शाखा आहे आणि मूळ मात्र त्याचं वर आहे. परत गंमत अशी आहे संसार वृक्ष सुद्धा त्या ठिकाणी तोडत असताना तो कसा तोडला गेला पाहिजे. ज्ञानोबराय म्हणतात जसं बाकीचा वृक्ष तोडण्याकरता काय लागतंय, शस्त्र लागतं, हत्यार लागतं, तसं सुद्धा हा संसार वृक्ष तोडण्याकरता सुद्धा हत्यार लागतं. कशाचं हत्यार लागतं? ज्ञानाचं हत्यार लागतंय. कशाचं हत्यार लागतं? ज्ञानाचं. ते सुद्धा आत्मज्ञान रूपी आत्मज्ञानाचं हत्यार लागतं, दुसरं हत्यार लागत नाही. कारण की ज्ञानाच्याच हत्याराने तुटल्या जातो असं नाहीये, तर त्याला आत्मज्ञान रूपी हत्यार लागतं. कारण की ज्ञानोबराय म्हणतात ज्ञान जर पाहिलं तर फक्त आत्मज्ञान हेच एक ज्ञान आहे, त्या आत्मज्ञानाच्या व्यतिरिक्त बाकीचे ज्ञानच नाहीये. महाराज म्हणतात ते एक वाचून आले जे भवस्वर्गादी ज्ञानी ते अज्ञानाची आई शेवटी निश्चय करी. ज्ञान म्हणजे एकच ज्ञान आणि ते म्हणजे आत्मज्ञान, अध्यात्मज्ञान. अध्यात्मज्ञान रूपी दुधारी तलवार लागते. त्याच्यानंतर त्याला वैराग्याची त्याला दूर धरावी लागते आणि त्याला सहानेवर घासून त्याला त्या ठिकाणी धार लावावी लागते, तीक्ष्ण धार लावावी लागते. पण एवढंच आहे की हा संसार वृक्ष तोडण्याकरता सायास काही लागत नाही जास्त, फक्त त्याचा काय करावा लागतो, निराश करावा लागतो. जसं त्या ठिकाणी बागुलवा दवडण्याकरता सायास करावा लागत नाहीये. किंवा ज्ञानोबराय म्हणतात मृगजळाच्या नदीतून तरुण जाण्याकरता नावेची गरज लागत नाही. किंवा स्वप्नातील सर्व त्या ठिकाणी पदार्थ नाहीसे करण्याकरता बाकी काही करावं लागत नाही, फक्त स्वप्नीची या भया स्वप्नातल्या भीतीला एकच औषध आहे, कोणतं? जाग येणं हेच औषध आहे. तसं या संसार रूपी वृक्षाला त्या ठिकाणी नाहीसा करण्याकरता एकच औषध आहे, ते म्हणजे ज्ञान. म्हणजे या 15व्या अध्यायात जे संसार वृक्षाचं ज्ञानोबरायांनी वर्णन केलं
ते सर्व वर्णन त्या ठिकाणी सांग रूपकात्मक आहे. विठाल सांग रूपक आणि आनंद रूपक हे जे दोन प्रकार आहेत, त्यातला देवाचं जे वर्णन केलं जनाबाई महाराजांनी, ते वर्णन करत असताना मात्र आनंद रूपकात केलेलं नाहीये, सांग रूपकात वर्णन करतात. आणि वर्णन करत असताना उपमेय पांडुरंग आहे आणि त्यांना उपमा दिली आहे. उपमा आहे ते म्हणजे चोराची दिली अभंगाच्या पहिल्या चरणात. जनाबाई महाराज म्हणतात, मी मात्र या ठिकाणी चोर धरला. कुठला चोर धरला तर पंढरीचा चोर धरला. धरत असताना कसा धरला तर त्याच्या गळ्यामध्ये दोर बांधला आणि दोर बांधून त्या ठिकाणी तो चोर मी पकडलाय. आपल्याला आजपासून तर आषाढी एकादशी पर्यंत म्हणजे 20 दिवस याच अभंगाचं त्या ठिकाणी चिंतन आपल्याला पाहिजे. रोज 1 तास कीर्तन सेवा करू आणि कीर्तन सेवा करत 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 त्या ठिकाणी या अभंगाचं चिंतन पाहण्याचे त्या ठिकाणी प्रयत्न करूया. जनाबाई महाराज म्हणतात, मी चोर धरला. आणि तो चोर धरत असताना त्याच्या गळ्यामध्ये दोर बांधला. अनेक प्रश्न त्या ठिकाणी या अभंगामध्ये तयार होतात. तुम्ही भगवान पांडुरंग परमात्म्याला उपमा देत असताना चोराची उपमा का देतात? परत त्या ठिकाणी त्याला धरत असताना तो चोर इतका मोठा आहे का त्याला धरलंच पाहिजे? कारण की छोट्या मोठ्या जर चोरी असल्या तर त्याला आपण धरत नाही, त्या ठिकाणी सोडून देतो आपण त्याला. पण जनाबाई महाराज म्हणतात, मी मात्र त्याला सोडणार वगैरे नाही, त्याला मी धरून ठेवलंय. रूपकात्मक त्या ठिकाणी वर्णन करत असताना जनाबाई महाराजांनी त्याला देवाला चोर म्हणून त्या ठिकाणी उपमा दिली आणि चोर म्हणून उपमा देऊन त्या ठिकाणी देवाचं वर्णन अभंगातून त्या ठिकाणी केलं. 20 दिवस त्याच्या अनेक वेगवेगळ्या पैलूचं आपण त्या ठिकाणी चिंतन करण्याचा प्रयत्न करू. आज मात्र या ठिकाणी याच ठिकाणी थांबूयात आणि झालेली सेवा श्री संत त्या ठिकाणी शांतीब्रह्म एकनाथ महाराज, सद्गुरू गोरक्षनाथ महाराज, भगवान श्रीकृष्णाच्या भगवान पांडुरंगाच्या चरणी अर्पण करून सेवेला याच ठिकाणी पूर्ण विरवून देऊया. विठोबा
वारकरी संप्रदायातील सर्वात मोठी साधना म्हणजे पायी दिंडीचा प्रवास पंढरपूरचा. आणि यावर्षी काही अडचणीमुळं हा प्रवास होणार नाही. आपण दिवसभर दिंडीमध्ये चालतो. दिवसभर त्या ठिकाणी दिंडीमध्ये संतांचं भजन करत करत आपण जातो. ज्ञानोबा बरोबर चाललो तर ज्ञानोबा तुकाराम, आणि नाथ महाराज बरोबर चाललो तर भानुदास भूपाळीचे अभंग म्हणत, गवळणी म्हणत, त्याच्यानंतर हरिपाठ म्हणत, वेगवेगळे अभंग म्हणत आणि संध्याकाळी मुक्कामाच्या ठिकाणी कीर्तन करतो. म्हणून तो आपल्याला नाही दिंडीत तर घरच्या घरी आपल्याला दिंडीचा आनंद उपभोगता यावा आणि कीर्तन ऐकायला भेटावं या दृष्टिकोनातून आपण हा कीर्तनाचा उपक्रम करत आहोत. अशीच त्या ठिकाणी आपल्याला पांडुरंग परमात्म्यांनी सद्बुद्धी द्यावी आणि 20 दिवस आपल्याकडून कीर्तनाच्या माध्यमातून दिंडीचा आनंद आणि चिंतनाचा आनंद घेता यावा अशी सदिच्छा व्यक्त करतो. ज्ञानेश्वर जनी म्हणे बा विठ्ठला, जीवेन सोडी मी तुझला, घरीला पंढरीचा चोर, गळा बांधून या तो.